दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी आणि अभिनेता मिलिंद फाटक यांच्या कल्पनेतून साकारलेलं सुपरहिट नाटक म्हणजे व्हाईट लिली आणि नाईट रायडर। रसिकाच्या अवेळी जाण्यानं हे नाटक गेली 2 वर्ष बंद होतं, पण आता पुन्हा एकदा नव्या स्वरूपात हे नाटक रंगभूमीवर दाखल होते। यावेळी रसिकाची जागा घेतली आहे ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं। तिनंच या नाटकाची निर्मिती केली आहे। पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आणताना या दोघांच्या मनात नक्की काय भावना आहेत ते त्यांच्याकडूनच जाणून घेतलंय आमची रिपोर्टर प्रणाली मोरेनं। व्हाईट लिली आणि नाईट रायडर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्या भेटीस येते आणि नाटकामधनं सोनाली कुलकर्णी बऱ्याच वर्षांनी मराठी रंगभूमीवर आपल्याला दिसणार आहे। एकंदरीत आपल्या सोबत आहेत मिलिंद फाटक आणि सोनाली कुलकर्णी। सोनाली, जसं मी म्हटलं की इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर, व्यावसायिक रंगभूमीवर तू दिसणार आहेस, त्यासाठी व्हाईट लिली आणि नाईट रायडर यासारखं नाटक करायचं, कारण हे नाटक आम्ही एन्जॉय केलं आहे, कारण ते आपलं वाटतं कुठेतरी रिलेट करणारं। हेच करायचं नाटक आणि यातनंच पदार्पण करायचं पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर, कसं ठरलं? तू जसं म्हणालीस की आम्ही एन्जॉय केलं, त्या आम्हीमध्ये मी पण आहे, कारण जेव्हा रसिका आणि मिलिंद हा शो करायचे तेव्हा मी नाटक 2दा पाहिलेलं आहे। पहिला प्रयोग आणि 100वा प्रयोग मी पाहिलेला आहे आणि मी फॅन आहे या नाटकाची। मलाही हे नाटक आपलं वाटतं, त्यामुळे हे नाटक करावं असं जेव्हा मिलिंदच्या डोक्यात आलं आणि त्यांनी मला विचारलं तर मला असं वाटलं होतं की कुठलीही चांगली अभिनेत्री जिला काही चांगलं काम करायचं आहे तिच्यासाठी हा ड्रीम रोल आहे, तिला नक्कीच व्हाईट लिली करावीशी वाटेल। तू जाम अशा वेगवेगळ्या साईड सर्व करतेस का? हो आणि तशा मुलगी असून का मुलींना काही तशा फिलिंग्स नसतात का? ज्या मुली अशा वेळेला अय्या इश्य असं करत बसतात ना, मला वाटतं त्या खोटं बोलतात। हा विषय सगळ्यांना आवडतो। चल रे आपण मिठी मागू। नाही, पण तेच असं अय्या इश्य असं म्हणत केलं तर मजा येते ना। टेक्नॉलॉजीप्रमाणे मानवी प्रवृत्ती बदलत आजची यंग जनरेशन असाच विचार करते, त्यामुळे त्या बाबतीत तू काय विचार केला होतास नाटक पुन्हा लिहिताना? ॲक्च्युली नाटक पुन्हा लिहिलं गेलेलं नाही आहे। या नाटकाचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुला, की जे कोण कलाकार हे नाटक करतील ना ते त्यांच्याप्रमाणे हे नाटक बदलत जाईल। कारण त्या नाटकात ती जी कॅरेक्टर्स आहेत ती एक तर मुळात खूप ह्युमन आहेत, आजच्या काळातली आहेत। त्यामुळे आज सोनाली करते हे नाटक। रसिकाने मी जेव्हा केलं होतं तेव्हा एक तो कंबाईंड एफर्ट जसा होता तसाच तो आत्ताही होतोय, कारण सोनाली पण तिच्या अनेक गोष्टी घेऊन आलेली आहे। ती एक स्वतः एक अतिशय इंटेलिजंट अभिनेत्री, जे मी सांगायची गरजच नाही मुळात, पण त्यामुळे ती तिच्या अनेक गोष्टी घेऊन आलेली आहे आणि त्या प्रकारे ते नाटक रिराईट झालेलं आहे। आय वॉन्ट टू हग यू सो हार्ड की तुझ्या पाठीचा कणाच मोडेल। किती धसमुसळ आहेस तू। Can I tell you something? What? What नाही, नीट वाच काय लिहिलेस ते। No, I already know. Correct. What? ए मी नाही हे म्हणू शकत। दिलेस ना? नाही काहीतरी काय तुझी जागी वाच। I am hot. नीट दिस। I am hot. Yes. जायला ये माज नको करू, मला तुला काही वेगळंच सांगायचं। अय्या जानू काय? निर्मातीही व्हायचं, अभिनयही करायचा। मला वाटतं निर्माती होणं सर्वात जास्त कठीण असतं, कारण माझ्या दृष्टीने ती सगळ्यात सोपी गोष्ट होती आत्ता, कारण हे मी रसिकाला दिलेलं प्रॉमिस होतं। माझी खूप इच्छा होती की ओरिजिनल नाटकच प्रोड्यूस करावं, पण तेव्हा नुकतंच तिचं दिनूशी बोलणं झालं होतं आणि ती म्हणाली होती बघू नंतर बघू, पण ती नंतरची संधी मला आत्ता मिळाली। त्यामुळे मला असं वाटलं की आपणही या नाटकात पार्टनरशिप करावी। 1 2 काय करतेस का तू? काच फोडण्याचा प्रयत्न करते मी। का काय मला तोंडून कसा निघून जाऊ शकतोस तू? गोंडू नाही ग, तू अशी डाळ छान झोपली होतीस नाही म्हणून मी तुला उठवलंच नाही। माझा फोन का उचलला नाहीस? फोन केलास का? तुला 20 मिस कॉल? कळलं ना? अगं ते आयपॉड वर म्युझिक येत होतं ना, ऐकूच नाही आली। अरे ऐकूच काय नाही आली? एकतर असं पहिल्यांदा भेटतोय आपण, इथे घरात कुणी होत यायला नाही, तू मला कडी म्हणून बाहेरून निघून गेलास, मी काय समजायचं काय? तुला त्यावेळेला प्रेक्षकात बसून रसिकाची व्हाईट लिली तू कशी एन्जॉय करायची, तिच्यातलं काय वेगळेपण तू सांगशील? कारण आज या निमित्ताने रसिकाची आठवण तुझ्याकडनं ऐकायला आवडेल। मला असं वाटतं ना, काही कलाकार जे असतात ते अतुलनीय असतात, म्हणजे फारसं आपण म्हणू नये की यांच्यासारखं काम कोणाला करता येतं का,
ते एकमेवाद्वितीय असतात. तसं रसिकाचं काम वाटायचं मला, की ती ज्या प्रकारे संवाद म्हणायची किंवा एखाद्या कलाकाराची थॉट प्रोसेस असते ती दुसऱ्या कलाकाराला समजू शकते. तर 2 वाक्यांमधला विचार मनात येऊन जाणारा रसिकाच्या मनात काय विचार येऊन जात असेल हे शोधायला फार मजा यायची. मला असं वाटतं की ती फारच युनिक, अशी मी अभिनेत्रीच पाहिली नाही आहे इतकी युनिक. तुला एक गंमत माहिती आहे का? आणि की जेव्हापासून हे नाटक अनाऊन्स झालं ना तेव्हापासून फेसबुकवर खूप लोकांचे रिॲक्शन्स आलेले आहेत की अरे आम्हाला बघायचं होतं, अच्छा सोनाली इज द राईट ॲप्ट चॉईस फॉर दिस रोल वगैरे वगैरे. मला तेच विचारायचं होतं की सोनाली रसिकानंतर नाटक ते कॅरेक्टर कुणी करायचं, तर सोनालीच. म्हणजे आमच्यामध्ये आम्हाला तेच वाटतं, तेच असेल, चच असेल शेवटी, पण तरी सुद्धा ऐकायला आवडेल. ॲक्च्युली आमच्या पत्रिका जुळल्या. खरं तर कारण खूप 2 वर्ष थांबलं होतं हे नाटक आणि अचानक एक दिवस आय डोंट नो वाटलं की चला सोनालीला विचारून बघूया. कारण खरं तर ती नाटकात काम करेल का याविषयी शंका होती मुळात. हे सगळं जी पेलू शकेल अशी अभिनेत्री हवी होती जी सोनालीच्या रूपात सापडली. आणि सोनालीला विचारलं आणि सोनालीला विचारल्यानंतर व्हाईट लिली करतोयस, करणारच, इतपत प्लेनली तिने ते सगळं ॲक्सेप्ट केलं म्हटल्यानंतर मग काही प्रश्नच नव्हता की शी वॉज द राईट चॉईस. आय वॉन्ट टू हग यू सो हार्ड की तुझ्या पाठीचा कणाच मोडे. हे कॅन आय टेल यू समथिंग? आय ऑलरेडी नो. हे माज नको करू, मला तुला काही वेगळंच सांगायचं. अय्या जानू काय? एक जोरकस मुका दे ना. शी मला लाज वाटते. हे लाजते काय? इकडे बघ. 1 2. मी आधीच वळले होते. ही टेक्नॉलॉजी पुढे गेली तरी मानवी स्पर्श हा तितकाच महत्त्व आहे. त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, ती टेक्नॉलॉजी त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हे नाटक हेच सांगतं का? खरं तर हे नाटक हेच सांगतं की तुम्ही काहीही कसलेही वेगवेगळे प्रकार शोधून काढा आयुष्य जगण्याचे, आनंद उपभोगण्याचे, पण तरी जोपर्यंत 2 माणसांमध्ये सुसंवाद नाही, 2 माणसं एकमेकांना ॲडजस्ट करायला तयार नाहीत, तोपर्यंत कुणालाही कुठल्याच रिलेशनशिपमध्ये एकत्र राहणं हे सर्वस्वी अशक्य आहे. आणि हेच आणि एवढंच हे नाटक सांगतं खरं तर. नक्कीच. आणि हे आपलं नाटक आमच्या भेटीला येते आणि अर्थात तुफान चालेल. आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.